सो 2025 ऑलमोस्ट संपत आलाय, फक्त 1 महिना राहिलाय. आणि 2026 जर चांगलं घालवायचं असेल तर 2025चा एंड किंवा नवीन गोष्टी जर ऍड करायच्या असतील तर आत्तापासून प्लॅनिंग करायला हवं. सो मला असं वाटतंय की ज्या चुका मी 2025 मध्ये केल्या त्या मला 2026 मध्ये बिलकुल करायच्या नाहीयेत. तर त्याच्यामुळे मी काही सवयी लावून घेणार आहे स्वतःला, आणि मला असं वाटलं की ही जर्नी मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. तर 2025 मी बिलकुल प्रोडक्टिव्ह घालवलेला नाही आहे. सुरुवातीच्या टाईममध्ये मी जे विजन बोर्ड बनवला, मी मेडिटेशन करत होते, मी डायरी लिहित होते, मी सगळं करत होते, योगा करत होते, एक्सरसाइज करत होते. त्याचा मूड माइंड एकदम डिस्टर्ब झाला. या चुका मला 2026 मध्ये नाही करायच्या. तर त्याच्यामुळे मी विचार करते की मी आत्तापासूनच त्याच्यासाठी प्री प्लॅन असलं पाहिजे. आणि कुठलीही सवय लागायला 21 दिवस लागतात असं म्हणतात ना. नवीन सवय लावून काही जुन्या गोष्टी सोडून देऊन इमोशनली मेंटली जरा स्ट्रॉंग बनून 2026ची सुरुवात करावी. तर मला असं वाटतं काही 5-6 सवयी आहेत ज्या मी उद्यापासून ॲज अ चॅलेंज म्हणून घेतेय. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा हे ऐका, आणि ज्याला स्वतःमध्ये ग्रोथ करायची आहे, जरा काही चेंज करायचं, आपली लाईफस्टाईल अजून छान बनवायची आहे, त्यांनी या सवयी लावून घ्या. तर पहिली सवय मी अशी लावते की मी जरा लवकर उठायचा प्रयत्न करेल. लवकर उठणं म्हणजे काय, तर लवकर उठल्यामुळे दिवस अख्खा प्रोडक्टिव्ह जातो, खूप छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलंय. जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते, जेव्हा मी डेली बेसिसवर खूप काम करत होते, तेव्हा मी खूप लवकर उठत होते आणि तेव्हा मला खूप छान वाटायचं. अख्खा दिवस माझा रिफ्रेशिंग जायचा, फ्रेश वाटायचं. आणि रात्र झाली तरी पण मला असं लो फील होत नव्हतं, कितीही थकलेलं असू दे. सो ही एक सवय मी ॲड ऑन करेल. ती सवय मी एक्सरसाइज करेल. तर एक्सरसाइज म्हणजे दिवसाला ॲटलिस्ट 20 मिनिट तरी आपण वॉक केलं पाहिजे, डान्स केलं पाहिजे, दोरीच्या उड्या असो, योगा असो, तुम्हाला जर जिमला जाऊ शकत असेल तर जिम असो, असं काहीही एखादं वर्कआउट जे आपल्याला दिवसभर एकदम ताजंतवानं ठेवेल, अशी एखादी हॅबिट आपण स्वतःला लावली पाहिजे. तर मी उद्यापासून प्रयत्न करेल की रोज 20 मिनिट का होईना एक्सरसाइज कन्सिस्टन्सी आणण्यासाठी मी ही सुचते. तर तिसरी सवय वेळेवर झोपणे. आता वेळेवर झोपणे म्हणजे फोन बाजूला ठेवून जर असं रील्स, झोपायच्या 1 तास अगोदर स्क्रीन टाइम कमी करणे. तर ही एक गोष्ट पण ॲड ऑन करेल मी, कारण की जर वेळेवर झोपलो नाही तर वेळेवर उठत नाही, वेळेवर उठले नाही की अख्खा दिवस लेझीसारखा जातो. तर हे खूप मेन रिझन आहे की ज्याच्यामुळे आपण प्रोडक्टिव्ह जगत नाही. मी लवकर झोपेल आजपासून, म्हणजे मी उद्यापासून लवकर उठू शकेल. आणि ही पण एक माझ्यासाठी एक चॅलेंजच आहे, कारण की ना आपण फोन बघतो, वेब सिरीज बघतो, TV बघतो, मोबाईल बघतो, आपल्यालाच कळत नाही आपला किती वेळ वाया जातो यामध्ये. तर त्याच्यामुळे मी हा एक प्रयत्न करेल की वेळेवर झोपे, वेळेवर उठे, जे आपण शाळेत ऐकत होतो. टू डू लिस्ट बनवणे. तर टू डू लिस्ट उद्या काय करायचं ह्याच्यासाठी आज प्लॅन करणं म्हणजे टू डू लिस्ट बनवणं. टू डू लिस्ट पण अशी बनवली पाहिजे की ज्याच्यामुळे सगळ्यात प्रायोरिटीवर काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला कुणाला भेटायचं आहे का, आपल्याला कुणाशी मीटिंग्स आहेत का, त्यानंतर काही काम असेल बिझनेस रिलेटेड, कुणाला व्हिजिट द्यायची असेल, मार्केटिंगचं काय असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, रील पोस्ट करणं असेल, ह्या सगळे कामं त्यामध्ये येतात. तर त्या प्रायोरिटी वाईज सेट करणं पण इम्पॉर्टंट आहे. सो मी टू डू लिस्ट बनवेल आजपासून, ज्याच्यामुळे माझा अख्खा दिवस प्रोडक्टिव्ह आणि हेल्दी खाणं. आता मी घरी आल्यापासून तरी मी हेल्दी खाते आहे, पण जेव्हा मी पुण्यात हॉस्टेलला इकडे तिकडे असायचे तेव्हा काही मिळालं, कधी डोसा, कधी हे ते असंच चालायचं. सो हेल्दी खाणं पण जास्त महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपली बॉडी एकदम फिट राहील, छान राहील, हेल्दी राहील, जास्ती आपण आजारी पडण्याचं म्हणजे चिंतन, मेडिटेशन. आता मेडिटेशन जरा वेगळं येतं. मेडिटेशनमध्ये आपण सगळे विचार दूर करतो किंवा जरा शांत बसतो, ज्याच्यामुळे आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतात, शांत वाटतं, झोप छान लागते. हे झालं मेडिटेशन. आणि चिंतन करणं म्हणजे काय, आपण एवढं सोशल मीडियामध्ये गुंतलेलो आहे सध्या फक्त फोन बघणं, रील्स बघणं, आणि ह्याच्यामुळे ना आपल्यालाच कळत नाही की आपल्याला काय होतंय. कधी आपण कुणाची रील्स बघतो, आपल्याला त्याचं वाईट वाटतं, आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्रास होतो, कंपॅरिझन केलं जातं, मला हे येतं तिलाही येतं, मग का असं होतंय, किंवा माझ्यासोबतच का असं होतंय, किंवा कधीतरी कसं तरी होत असतं, आपल्याला कळत नाही नेमकं काय होत असतं. सो
ही गोष्ट पण फार महत्वाची की आपण ना स्वतःला समजूनच घेत नाही, स्वतःला वेळच देत नाही. मला काय होतं हे मलाच कळत नाही कधी कधी. सो ही एक सवय सुद्धा मी लावून घेईल की झोपायच्या आधी जरा 10-15 मिनिट शांत बसेल, विचार करेल की आज मी काय केलं, काय नाही केलं, किंवा जे ठरवलं होतं ते झालं का, मी काय शिकले, काय चुकलं, काय बरोबर झालं, जे कशासाठी मी ग्रेटफुल आहे, माझा दिवस आज छान कशामुळे गेला. तर ह्या गोष्टी मी प्रयत्न करेल करायचा. एक गोष्ट आहे ती म्हणजे जर्नलिंग. आता जर्नलिंग ही एक अशी सवय आहे ना ज्याच्यामुळे आपल्याला कुणाला बोलायचं असेल, काही शेअर करायचं असेल, कुणी नसेल बोलायला, तर पण लिहिलं ना तरी आपल्याला क्लिअर होतं, आपल्याला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं, आपण एकदम फ्री होतो असं मला वाटतं. तर जर्नलिंग ही अशी सवय लावून घेतली पाहिजे प्रत्येकाने, कारण की प्रत्येक वेळेस प्रत्येक जणाकडे कुणी असेल बोलायला, फ्रेंड्स असतील, फॅमिली असेल, काही कधी गोष्टी असतात ज्या आपण कुणाला शेअर सुद्धा नाही करू शकत. तर आपण त्याच गोष्टी लिहिल्या ना आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्याचमध्ये मी अजून एक ऍड करेल, मी कशासाठी ग्रेटफुल आहे, आजचा दिवस माझा कशामुळे छान गेला, आणि आजच्या दिवसात मी काय शिकले. तर ही एक गोष्ट सुद्धा मी ऍड करेल, कारण की आपण ग्रेटफुल राहणं पण खूप महत्वाचं असं मला वाटतं. आता मी ना एक मॅनिफेस्टेशनचा क्लास केला होता, तर त्यामध्ये पण ते सारखं आपण थँकफुल राहणं, ग्रेटफुल राहणं ह्याच्याबद्दल बोलत होते. सो ग्रेटफुल कशासाठी आहात? आता आपल्याकडे जेवायला छान अन्न आहे, घरावर छान छत आहे, राहायला चांगली जागा आहे, स्वच्छ वॉशरूम आहे, खायला प्यायला छान आहे, कपडे आहेत चांगले घालायला. तर ह्या गोष्टी पण असं अर्ध्या लोकांकडे नाही आहेत. तर मी असं नाही म्हणते की आहे त्याच्यात समाधानी राहा, गोल मोठेच पाहिजे. सवयी आहेत. आणि कधी कधी ना आपण स्वतःबद्दलच खूप निगेटिव्ह बोलतो की माझ्यासोबतच का असं होतंय, मलाच का असे लोक भेटतात, मलाच का त्रास होतो, मलाच का काही लवकर नाही मिळत. पण ह्या गोष्टी पण स्वतःबद्दल बोलतो हे पण चुकीचं असं मला वाटतं. सो मी आजपासून ते पण कट डाऊन करेल. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.